आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट मिळणार आहे. मल्हार सर्टिफाईड झटका मांस हा विषय तुम्हाला कळलाय का? असं नितेश राणेंचं ट्विट बघा. मल्हारसर्टिफिकेशन.com सुरू झालेला आहे. मल्हार सर्टिफिकेशनच्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटण दुकानं उपलब्ध होतील आणि 100% हिंदू समाजाचं प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल. कुठेही मटणामध्ये भेसळ झालेला आढळणार नाही. मल्हार सर्टिफिकेशनचा वापर जास्तीत जास्त करावा, किंबहुना जिथं मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मटण खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करतो. या प्रयत्नांमुळे हिंदू समाजातील तरुण आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील हे निश्चित आहे असं त्यांनी जाहीर केलं. थोडक्यात मल्हार सर्टिफिकेशन.comच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. यापूर्वी हलाला ट्रेडमार्कवरनं वाद निर्माण झालेला आता मल्हार ट्रेडमार्कचा विषय निघालाय. थोडक्यात हा विषय मटण खायचे की नाही हा नाहीच आहे, तर कोणाकडनं मटण मांस विकत घ्यायचं आणि कोणाकडनं विकत घ्यायचं नाही, मटण विकण्यासाठी कोणता ट्रेडमार्क कोणासाठी आहे हा विषय, आणि हाच विषय सविस्तरपणे पाहूयात या व्हिडिओमधनं. हा विषय सुरू झाला कुठून, तर मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणेंनी आता मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याची घोषणा केली आहे. मल्हार सर्टिफिकेशन.comच्या माध्यमातून फक्त हिंदू समाजातील खाटीकांना हे सर्टिफिकेट मिळणार आहे. यावर आता मांस विक्रीत 100% हिंदू समाजाचं प्राबल्य असेल आणि विकणारा व्यक्ती देखील हिंदू असेल असं त्यांनी सांगितलं. मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मांस खरेदी करू नका असं आवाहन देखील नितेश राणेंनी केलंय. नितेश राणेंच्या या आवाहनामुळे मल्हार सर्टिफिकेशन आणि हलाला सर्टिफिकेशन असे दोन गट बनले. मल्हार सर्टिफिकेशनचा विषय तुम्हाला कळलाय. आता हलाला सर्टिफिकेशन बद्दल सांगते. हलाला हा इस्लामी ट्रेडमार्क आहे. मुसलमान समाजाने याच ट्रेडमार्कच्या वस्तू घ्याव्यात यासाठी हलालाची निर्मिती केली गेली. हे हलाल ट्रेडमार्क हमी मानली जाते की संबंधित उत्पादनं मुस्लिमांकडनं बनवले गेले. इस्लाममध्ये हराम मानल्या गेलेल्या कोणत्याही प्राणी किंवा एखाद्या पदार्थाचा त्यात वापर केलेला नसल्याचं प्रमाणपत्र म्हणजे हलाल प्रमाणपत्र असं सांगण्यात येतं. शाकाहारी आणि मांसाहारी उत्पादनांसाठी देखील हलाल प्रमाणपत्र आहे. जगभरातील अनेक इस्लामिक देशांमध्ये एखाद्या कंपनीला खाद्यपदार्थ विकायचे असल्यास हलाल प्रमाणपत्र लागतं. भारतात हा नियम नाहीये, मात्र मुस्लिम विक्रेत्यांना भारतातील काही खाजगी कंपन्या हलाल प्रमाणपत्र देत असतात. असा दावा केला जातो की जगभरात हलाल व्यापार अंदाजे $3.5 ट्रिलियन आहे आणि भारताला त्याचा खूप फायदा होतो. पण यातून मिळणारा पैसा हा इस्लाम राष्ट्रांना जात असल्यानं त्यावरनं भारतात बरेच वादही झाले होते. 2023 मध्ये शैलेंद्र शर्मा नावाच्या भाजप कार्यकर्त्याने FIR दाखल केलेली की या हलालाद्वारे कोट्यवधी रुपये कमवले जातात आणि हा पैसा दहशतवादी संघटना आणि देशविरोधी संघटनांना निधी देण्यासाठी वापरला जाऊ शकतो. शैलेंद्र शर्मा यांच्या तक्रारीवरून योगी सरकारने कावड यात्रेच्या त्या दरम्यान हलाल सर्टिफाईड उत्पादकांच्या विक्रीवरती बंदी घातली होती, ज्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. मागील काही काळामध्ये हलाल विरुद्ध झटका अशा मटणावरून वाद सुरू झाला होता. त्याला आता नितेश राणेंच्या घोषणेमुळे पुन्हा एकदा जोर मिळाल्याचं दिसतंय. पण हे हलाल मटण आणि झटका मटण यामधला फरक काय हे सांगते. खरं तर हलाल आणि झटका हे प्राण्यांच्या मांसांचं प्रकार नसून ती कापण्याची एक पद्धत आहे. म्हणजेच हलाल मटण कापताना प्राण्यांच्या गळ्यावर धारदार चाकू फिरून कापलं जातं. जनावराच्या मानेची नस आणि श्वसन नलिका कापली जाते. मान लगेच वेगळी केली जात नाही, पण जनावराच्या संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते. यावेळेस प्रार्थना देखील म्हटली जाते. जनावर मरतं तेव्हा त्याच्या शरीराचे वेगवेगळे हिस्से केले जातात. हलाल पद्धतीत कमी रक्त गोठल्यामुळे प्राण्यांचं मांस मऊ राहतं आणि ते जास्त काळ खराब होत नाही. इस्लाममध्ये फक्त या हलाल मांसाला परवानगी असते. मुस्लिम झटका मांस हे खात नाही. झटका मटण म्हणजे काय ते सांगते. एकाच वेळी धारदार शस्त्राने प्राण्याची नस एका झटक्यात धडापासून वेगळी करतात. असं म्हणतात की झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी त्याला बेशुद्ध केलं जातं, जेणेकरून प्राण्याला जास्त वेदना होत नाहीत. हलाल मांस असो की झटक्याचं मांस असो, दोन्ही पद्धतीत प्राणी मरतात. फरक एवढाच आहे की मारण्याची पद्धत वेगवेगळी असते. हलाल करण्यापूर्वी जनावराला पोट भरून खायला दिलं जातं, तर झटक्याला उपाशी ठेवलं जातं. पण झटका मांस आरोग्यासाठी चांगलं नाही असा दावा केला जातो, कारण प्राण्याला बेशुद्ध करून मारण्यामुळे झटक्याने कापलेल्या प्राण्यामध्ये रक्त गोठण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. रक्त गोठल्यामुळे जनावराचं रक्त पूर्णपणे बाहेर येत नाही आणि ते मांसाच्या तुकड्यात गोठू शकतं. त्यामुळे मांसही कडक होतं आणि रक्ताचं प्रमाण जास्त असल्यामुळे हे मांस जास्त काळ निरोगी राहू शकत नाही. हेच कारण पुढे करत मुस्लिम धर्मीय लोक झटका मांस खात नाहीत. पण इस्लाममध्ये फक्त हलाल मांसालाच परवानगी आहे, त्यामुळे मुस्लिम त्यालाच प्राधान्य देतात. पण हिंदू आणि शीख धर्मामध्ये प्राण्याला मारण्यासाठी झटका पद्धतीचा वापर केला जातो. हिंदू किंवा
शिखांच्या मालकीची दुकानं ही झटका मांसाची असल्याचं सांगण्यात येतं. पण आता मल्हार सर्टिफिकेशनमुळे हलाल मांस विक्रेत्यांना झटका मिळाल्याचं दिसतंय. पण मल्हार सर्टिफिकेशनची गरजच काय होती असाही सवाल काही लोकांकडनं केला जातोय. त्यावरती विविध हिंदुत्ववादी संघटनांचं म्हणणं आहे की हलाल सारख्या धार्मिक प्रमाणपत्रांमुळे मांस विक्रीचा व्यवसाय हिंदू खाटिकांकडनं अन्य धर्मियांकडे जाणीवपूर्वक वळवला जातोय. परिणामी राज्यातील बहुसंख्य हिंदू खाटिक वर्गावरती बेरोजगारीची टांगती तलवार आली आहे. म्हणूनच जिथं मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथं मांस खरेदी करू नका अशा आव्हानांमुळे हिंदू समाजातील मांस खरेदी करण्यासाठी हिंदू समाजातील लोक हिंदूंच्या दुकानांकडे वळतील असा एक दावा केला जातोय. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.